शेवग्याच्या पानांचे उपयोग सर्वांनाच माहीत आहे. शेवग्याच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्याला उपयुक्त आहे. मग पाने असो, फुलं असो किंवा खोड असो, हे सगळ्याच उपयुक्त आपल्याला होतोच, उपयोग होतो. केसांच्या वाढीसाठी सुद्धा ही पाने अतिशय उपयुक्त आहे. तर चला, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या पानांचं सूप. नमस्कार, मी रेखा आळंदकर. आज आपण शेवग्याच्या पानांचं सूप बनवणार आहोत. तर त्यासाठी ही जी शेवग्याची पानं आहेत, याची आपण एक कोवळे पानं घेणार आहोत. म्हणजे जास्त अगदी निब्बर पानं पण घ्यायचे नाहीत. ती ही पानं आपण घेऊन निवडून छान अगदी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि कोरडी करून ही घेतलेली आहेत. साधारणतः ही एक वाटीभर पानं मी घेतलेली आहेत. एक बाऊलभर पानं घेतलेली आहेत. आता हे सूप करण्यासाठी आणखीन काय काय साहित्य लागतं आपण पाहू. ही पाने आणि त्याचसाठी आपल्याला लागणार आहेत थोडेसे पानाबरोबरच जिरे, दालचिनीचा एक तुकडा आणि एक 4 ते 5 मिरी हे आपण घेणार आहोत. नंतर एक अर्धा टोमॅटो, एक अर्धा कांदा बारीक चिरला आहे आणि 2 छोटे चमचे मुगाची डाळ भिजवून घेतली आहेत, आल्याचा तुकडा आणि लसणाच्या पाकळ्या. फक्त या थोड्याशा साहित्यात मस्त गरमागरम आपण सूप तयार करणार आहोत. तर यासाठी ही जी पानं आपण जी तोडून आणि निवडून घेतलेली आहेत, तर या पानात एका पातेल्यात आपण घेतलेली आहेत. त्याच्यात हे आपण आलं, लसूण, भिजवलेली मुगाची डाळ, हे जास्त भिजवली नाहीत, हे फक्त धुवून घेतलेली आहेत आपण, एक 10 मिनटं ठेवली आहेत. आणि एक अर्धा कांदा आणि अर्धा टोमॅटो चवीसाठी. तर हे छोटाच टोमॅटो होता माझा, जास्त मोठा नव्हता. तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त याचं प्रमाण करू शकता. जे जे घेतलेलं साहित्य, जिरे आहेत, मिरे आहेत आणि दालचिनीचा तुकडा. याच्यात तुम्ही जर आवडत असेल तर लवंग एखादी पण टाकू शकता. हे सगळं साहित्य घ्यायचं आणि एक वाटीभर पाणी मी याच्यामध्ये आधी टाकलं आहे, कारण या पाण्यात आपल्याला हे सगळे जिन्नस शिजवून घ्यायचे आहेत. एक अर्धी वाटी पाणी मी घेतलेलं आहे मोठ्या वाटीने. आणि हे सगळं साहित्य आपल्याला टाकून हे कुकरमध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर हे सगळं आता आपण कुकरमध्ये ठेवून एक 3 शिट्ट्या होऊ द्यायच्यात, म्हणजे सगळं हे जिन्नस जे आहेत हे छानपैकी शिजतील. तसं झाकण ठेवून दिले मी आणि कुकरमध्ये हे शिजवायचं आपल्याला. 3 शिट्ट्या झाले की आपण हे सगळं काढणार आहोत आणि मस्त आपल्याला गरमागरम सूप तयार करायचे. तुम्ही बघू शकता की 3 शिट्ट्या झाल्यात आणि यात टाकलेले टोमॅटो, डाळ वगैरे अतिशय छान शिजलेली आहे. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमधनं बारीक पेस्ट करायची आहे. तर इथं मी ब्लेंडर घेणार आहे, की म्हणजे पुन्हा दुसरं भांडं आपल्याला करायला नको. तुमच्याकडे मिक्सर असेल तर मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता. हे ब्लेंडरने मी पूर्ण छानपैकी मऊसूत अशी छान स्मूथ पेस्ट करून घेणार आहे. बघा, लगेच होते, जास्त वेळसुद्धा हे सूप करायला आपल्याला लागत नाही आहे. हे छानपैकी पेस्ट झालेली आहे. तर हे जे साहित्य आहे हे आपण मस्त बारीक करून घेतलं आहे. आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जसं पाणी हवं, म्हणजे तुम्हाला जास्त घट्ट सूप हवं आहे का थोडं पातळ हवं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण टाकू शकता. तर मी इथं 1 पेल्याभर पाणी टाकलेलं आहे आणि आता हे उकळायला ठेवलेलं आहे. एक छानपैकी आपल्याला उकळी आणायची आहे आणि यात आपल्याला मीठ टाकायचं राहिलं आहे, तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे. तुम्हाला जसं आवडेल मिठाचं प्रमाण ते टाकून घ्या. एक छानपैकी उकळी येऊ द्यायची आपल्याला. जशी जशी उकळी येईल आणि मुगाची डाळ टाकल्यामुळे ना आणखीन चव छान येते आणि मुगाची डाळ तर पौष्टिक आहेतच आणि त्याला एक घट्टपणा जो म्हणतो तसं घट्टपणा येतो. आता याला आणखीन जर चविष्ट बनवायचं असेल आणि पौष्टिक बनवायचं असेल तर मी काय केलं आहे, अगदी अर्धा चमचा, जास्त नाही, अगदी अर्धा चमचा तूप या तडका पॅनमध्ये टाकलेला आहे आणि याच्यात थोडीशी जिरी आपल्याला टाकायची. तर तुपामुळे काय होतं, त्या सूपला एक वेगळी छान चव येते आणि तूप पौष्टिक तर आहेच आहे. तर हे ऐच्छिक आहे, जर तुम्हाला नको असेल तुपाची फोडणी तर तुम्ही ती स्किप करू शकता. तर छान हे मी तर नेहमीच टाकते, म्हणजे तुपाची फोडणी प्रत्येक सूपला मी टाकते. तर जिरे छान तडतडलेले आहेत आणि हेच जिऱ्याची फोडणी मी या सूपमध्ये टाकते आहे. एक छान सुगंध मस्त त्या सूपला येतो. तशी फोडणी आपण टाकली आहे आणि पुन्हा थोडंसं मिक्स करून एक उकळी आली की गरमागरम सूप तयार आहे. थंडीच्या दिवसात मस्त छान लॉनमध्ये बसून किंवा आपल्या वरांड्यात बसून ही जर गरमागरम सूप तुम्ही चाखा आणि हे पौष्टिक सूप तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे.
आणि हे जरूर जरूर हे सूप तुम्ही ट्राय करा. तुमच्या कमेंटची मी वाट बघत आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.